बातमी आता अकोल्यातून आहे। अकोल्यामध्ये काँग्रेसच्या हिदायत पटेल यांच्यावरती मशिदीबाहेर हल्ला करण्यात आला होता। धारधार शस्त्रांनी हल्ला झाला आणि याचमध्ये हिदायत पटेल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे। दादांचे एनसीपीचे जिल्हाध्यक्ष उबेद पटेल यांच्यावरती आरोप आहेत। 6 तासानंतर आरोपीला अटकही करण्यात आली आहे। काँग्रेसच्या 2 नेत्यांवर देखील हत्येचा आरोप आहे। जनता पक्षाने जे अधिकारी नेमलेले आहेत निवडणूक आयोगात, न्याय व्यवस्थेत, प्रशासनात, राजकारणात, ते मराठीच आहेत आणि मराठी माणसाच्या हातून मराठी माणसाचं डेथ वॉरंट काढलं जात आहे। सही त्या डेथ वॉरंटवर मराठी माणसाचीच घेत आहेत। ही भाजपची कसब आहे। देवेंद्र फडणवीस राज्यामध्ये फिरतायत, राज्य वाऱ्यावर सोडून। डेप्युटी सीएम फिरतायत, राज्य वाऱ्यावर सोडून। मांगनी साहब सिर्फ इतनी है कि अगर वो अटक नहीं करते हो 5 आरोपी को, तो यहाँ से पटेल साहब की बॉडी सीधा पुलिस स्टेशन में जाएंगी और पटेल साहब के कांग्रेस पार्टी के जितने कार्यकर्ता है वो वहाँ पर जम गए। और भी हम सब कार्यकर्ताओं से आह्वान कर रहे हैं कि आप सबके सब आओ। अपन जब तक के वहाँ से बॉडी नहीं हटाएंगे, जब तक कि वो 5 आरोपियों की अटक नहीं होगी। काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांचा सकाळी उपचार दरम्यान मृत्यू झालेला आपण आहोत अकोला जिल्ह्यातल्या शासकीय रुग्णालयाच्या या ठिकाणी। आपण पाहू शकता की या ज्या सकाळपासून या ठिकाणी नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। काल यांच्यावर जो आहे चाकू हल्ला झाला होता, त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते। त्यांच्यावर अकोटमध्ये उपचार सुरू असताना नंतर त्यांना अकोला इथे हलवण्यात आलेलं आहे आणि आज त्यांच्यावर उपचार सुरू असताना सकाळच्या सुमारास त्यांचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे नातेवाईक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत आणि पाहू शकता की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नातेवाईकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। गणेश सोनवणे, TV9 मराठी, अकोला।